MST-CET एक्सपेक्टेड मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल 2026 सेफ स्कोर किती? तुम्हाला असं वाटतं आहे 110 मार्क्स आलेत, पण पर्सेंटाईल किती येणार? 80, 85, 90? आज एक्सपेक्टेड मार्क्सवरून अंदाजे पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट करायचं ते क्लिअर करूया. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झॅक्ट पर्सेंटाईल कोणीच सांगू शकत नाही, कारण पर्सेंटाईल डिपेंड असतो पेपर डिफिकल्टी, स्टुडंट्स परफॉर्मन्स, टोटल कॅन्डिडेट्सवर. पण आपण एक्सपेक्टेड रेंज समजून घेऊ शकतो. अज्यूम पेपर मॉडरेट आहे आणि 200 मार्क्सचा पेपर आहे. आपण एक्सपेक्टेड मार्क्स आणि ॲप्रॉक्स पर्सेंटाईल रेंज बघूयात. जर तुमचे मार्क्स 150 प्लस असतील तर 98 to 99 पर्सेंटाईल. जर तुमचे मार्क्स 130 to 140 असतील तर 95 to 97 पर्सेंटाईल. जर तुमचे मार्क्स 110 to 120 असतील तर 90 to 94 पर्सेंटाईल. जर तुमचे मार्क्स 90 to 100 असतील तर 80 to 88 पर्सेंटाईल. जर तुमचे मार्क्स 70 to 80 असतील तर 65 to 75 पर्सेंटाईल. हे एक्झॅक्ट नाही, हे अंदाज आहेत. सेम मार्क्सला वेगवेगळ्या वर्षी वेगळा पर्सेंटाईल येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इयरला पेपर टफ आहे, 110 मार्क्सला 94 पर्सेंटाईल आले. तेच नेक्स्ट इयर पेपर इझी असेल तर 110 मार्क्सला 85 पर्सेंटाईलसुद्धा येऊ शकतात. म्हणून कॉम्पिटिशन महत्त्वाचं आहे. गोल काय ठेवायचा? सेफ ॲडमिशनसाठी मिनिमम 95 प्लस पर्सेंटाईल एम ठेवा, म्हणजे ॲप्रॉक्स 130 प्लस मार्क्स टार्गेट ठेवा. मार्क्सवर फोकस करू नका, रँक इम्प्रूव्ह करण्यावर फोकस करा. रिमेंबर, यू आर नॉट फायटिंग द पेपर, यू आर फायटिंग द कॉम्पिटिशन. कमेंटमध्ये लिहा तुमचे एक्सपेक्टेड मार्क्स किती आहेत. मी रिप्लायमध्ये एक्सपेक्टेड पर्सेंटाईल सांगतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. MST-CET गायडन्स डेली येणार.